ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत मंडळी। खतांचा अतिरेक आणि पाण्यातून वाढणारं क्षारांचं प्रमाण यामुळे अलीकडच्या काळात शेतजमीन क्षारपड होऊन नापीक बनू लागली आहे। त्यामुळे हजारो एकर शेती ही पडीक ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर काही पर्याय नाहीये। मात्र नाविन्यपूर्ण शोध घेत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवल्यास काहीही साध्य होऊ शकतं, हे पुन्हा एकदा आता सिद्ध झालंय। कसं बघूयात या रिपोर्टमधनं। क्षारपड जमीन होतीये सुपीक, युबिकॉल कंडिशनर वॉटर फिल्टरची किमया, नापीक जमिनीतूनही चांगलं उत्पादन। बारामती तालुक्यातल्या मळद इथल्या शेतकऱ्यांनी एक प्रयोग केला आणि त्यांची क्षारपड जमीन सुपीक होत त्यांना चांगलं पीक सुद्धा घेता आलं। मळद इथले हे आहेत तरुण शेतकरी श्रीराम परकाळे। शेती असून सुद्धा क्षारपड असल्यामुळे काहीच फायदा होत नव्हता आणि त्यामुळेच परकाळे कुटुंबीय हे धास्तावले होते। मात्र श्रीराम यांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची उत्सुकता ही काही शांत बसू देत नव्हती। त्यातच त्यांनी वेगवेगळ्या शेती प्रदर्शनाला भेटी देत क्षारपड जमिनीसाठी काही करता येईल का याचा सुद्धा शोध घेतला। त्यातून असताना युबिकॉल कंडिशनर वॉटर फिल्टर हे अल्प खर्चातील उपकरण मिळालं। त्यांनी त्यांच्या विहिरीवर ही यंत्रणा बसवून त्याद्वारे शेतीला पाणी दिलं आणि चमत्कारच घडला। अनेक वर्ष क्षारपड म्हणून दुर्लक्षित झालेल्या या शेतीतून त्यांना आता चांगलं उत्पन्न मिळू लागलंय। सुरुवातीला आमच्याकडे तरकारी हा विषय नव्हताच, कारण पाणी 2100 TDS आहे आमच्या विहिरीचं। म्हणजे इथे जवळपास बऱ्यापैकी पाणी असंच आहे, क्षारचंच आहे। त्यामुळे जमिनी सुद्धा आमच्यातल्या बऱ्यापैकी अशाच क्षारपड झालेल्या आहेत आणि तरकारी हा विषय तिथे येऊ शकत नाही। ड्रीप आमच्याकडे चालू शकत नव्हती। आम्ही त्यावरती मग सोल्युशन म्हणून आम्ही बरेच फिरलो, गटामार्फत शेतीच्या ट्रिप निघाल्या, बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्च केला। त्यावेळेस आम्हाला युबिकॉल म्हणून एक वॉटर कंडिशनर मिळालं। सध्या या शेतीतून त्यांनी भेंडीचं चांगलं पीक घेतलंय। क्षारपड जमीन असली तरी त्यांना समाधानकारक पीक घेता येत आहे आणि हे शक्य झालंय ते युबिकॉल कंडिशनर वॉटर फिल्टरमुळेच आणि त्यामुळे श्रीराम यांना चांगला फायदा सुद्धा होतोय। आपल्या नापीक जमिनीतून या फिल्टरमुळे पीक घेता येऊ शकल्यानं श्रीराम परकाळे हे इतरही शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असं सुचवतायत। जमिनीच्या पहिल्या अशा दगडागत व्हायच्या, तो प्रकार आज नाहीये। आज जमिनी पूर्ण चहाच्या पावडरगत अशा मोकळ्या जमिनीत आणि ड्रीपला सुद्धा आमच्या आज 3-4 वर्ष झाले आम्ही ड्रीप वापरतो। कुठेही चॉकअप होणे प्रकार हा नाहीये ड्रीपला। त्यामुळे आम्ही उत्पन्न पण चांगलं घेऊ शकलो। भेंडी असते आमच्याकडे तरकारीमध्ये आणि गवार असते, मका असते। राज्यात अशी पडीक जमीन बरीच आहे। अल्प खर्चातील या उपकरणांमुळे या जमिनीला सुद्धा पुन्हा बहर येत असून उत्पादन घेणं शक्य असल्यानं त्याचा चांगलाच फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतोय। त्यामुळेच जर तुमची जमीन सुद्धा क्षारपड असेल तर युबिकॉल कंडिशनर वॉटर फिल्टरचा विचार नक्कीच करा। नवीद पठाण, TV9 मराठी, बारामती। आणि माझं गाव माझं शेत मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकचे।